नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण दर गुरुवारी श्री गजानन महाराजांच्या लीला समजून घेण्याचा, जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथामधील मी तुम्हाला महाराजांच्या ज्या लीला आहेत त्या ॲज इट इज वाचून दाखवत आहे आणि तुम्ही देखील त्या ऐका आणि समजून घ्या की महाराजांच्या लीला कशा होत्या. श्री गजानन विजय ग्रंथामध्ये महाराजांच्या भरपूर लीला दिलेल्या आहेत. आपण नेहमी श्री गजानन विजय ग्रंथ हा वाचतच असतो, परंतु या ग्रंथामध्ये महाराजांच्या लीला अतिशय डीपली दिलेल्या आहेत. तर मी आपल्या सर्व गजानन भक्तांच्यासाठी त्या सर्व लीला वाचून दाखवत आहे, ॲज इट इज वाचून यासाठी दाखवत आहे की तुम्हाला त्या अतिशय चांगल्या पद्धतीने कळाव्या की महाराज कसे होते, महाराजांच्या लीला काय काय होत्या. आणि तुम्हाला महाराजांचे नागपूरमध्ये जे वास्तव्य होते, आपण श्री गजानन विजय ग्रंथामध्ये गोपाल बुटी यांचा संदर्भ आलेला आहे. ग्रंथामध्ये आपण वाचलेला आहे की महाराज हे गोपाळ बुटीकडे वास्तव्यास होते. गजानन महाराजांनी नागपूर वास्तव्यादरम्यान जे काही चमत्कार केले आहेत ते मी तुम्हाला इथे वाचून दाखवत आहे. महाराजांचे नागपूर शहरातील वास्तव्य बरेच महत्त्वपूर्ण आहे. गोपाळ बुटी स्वतः शेगावी येऊन महाराजांना नागपूरला घेऊन गेले. महाराजांचे बुटी यांच्याकडील वास्तव्य 2-4 दिवसाचे नव्हते, तर जवळजवळ 6 महिन्याचे होते. दिनांक 10/7/1908 ते 4/11/1908 हा संपूर्ण चातुर्मास व त्यानंतरही साधना द्वादशी म्हणजेच दिनांक 3/1/1909 पर्यंतचा काळ. या कालावधीत त्यांनी तिथे असंख्य लीला केल्या. त्या सर्वच्या सर्व जरी आज उपलब्ध झाल्या नसल्या तरी आपल्या सुदैवाने त्यातील काही लीलांचे संदर्भ आज उपलब्ध आहेत. महाराजांच्या सर्व लीला भक्तांना एका ग्रंथाच्या माध्यमाने उपलब्ध व्हाव्या आणि त्याचे महत्त्व भक्तांना कळावे व त्यांची भक्ती वृद्धगत व्हावी, एवढाच यामागचा शुद्ध व प्रामाणिक प्रयत्न आहे. श्री गजानन महाराजांचा मुक्काम नागपूर येथील सीताबर्डी येथे गोपाळराव बुटी यांच्या वाड्यात असला तरी त्यांचा संचार नागपुरातील अनेक भागात होत असे. गोपाळरावांच्या वाड्यातील एक कर्मचारी महाराज जेथे जेथे जातील तेथे तेथे त्यांच्यासोबत पाठवला जाईल. त्याला तसा हुकूमच होता. तोही महाराजांच्या सेवेत तत्पर असे. नागपूर येथे महाल परिसरात म्युन्सिपाल्टीच्या व्हरंडा, वडकस चौकातील वडकस यांच्या घराच्या व्हरंडा, निकालस मंदिराच्या समोर 2 चबुतरे ही महाराजांची बसण्याची फिरण्याची ठिकाणी होती. महाराज त्या चबुतऱ्यावर चिलीम ओढत बसत. महाराज कुणाशी बोलत नसले तरी त्यांचा स्वतःचा मनाशी संवाद सुरू असायचा व अधूनमधून त्यांची आवडते पदे म्हणणेही सुरू असायचे. नागपुरातील इतवारी भागातील एक धनाढ्य माणूस महाराजांच्या दर्शनाला नियमितपणे येऊ लागला, त्यांची सेवा करायला लागला. हा गृहस्थ देखील इतरांप्रमाणे धनसंपत्तीचा हाव धरून महाराजांच्या दर्शनात येत असे. एकदा सर्वजण उठून गेल्यावर त्याने हळूच महाराजांकडे मागणी केली, ती म्हणजे भरपूर पैसा किंवा सोने मिळवून द्यावी अशी. तो त्यांच्या मनाचा हव्यास पाहून महाराज त्याला म्हणाले, सोने तुझ्या जवळच आहे पण ते लांबही आहे, तू सकाळी खोदून पहा. तो गृहस्थ दर्शन घेऊन आनंदाने घरी गेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून एका ताटात पूजेचे सामान आणि पेढे घेऊन महाराजांकडे आला. महाराजांची पूजा करून त्याने त्यांच्या समोर पेढे ठेवले. महाराजांनी भोवताली जमलेल्या मुला माणसाला ते वाटून दिले. त्यांना या पेढ्याचे काय देणे घेणे ते त्या गृहस्थाला म्हणाले, तू पुढे हो, मी तुझ्या मागोमाग येतो. तुझ्या घरीच सोने आहे ते तुला दाखवून देतो. इतवाऱ्यातील दाट वस्तीत गल्ली बोळात असलेल्या त्या व्यक्तीच्या घरी ते जाऊन पोहोचले व सरळ घरच्या मागच्या बाजूस परसदाराजवळील एका कोपऱ्यात जाऊन उभे राहिले आणि त्या व्यक्तीस तेथील जागा खोदवायला सांगू लागले. त्या माणसाला धनसंपत्तीचा मोह होताच तो लगेचच कुदळी घेऊन तेथे खोदू लागला. त्या धनलोभी माणसास कधी असे श्रमाचे काम न केल्यामुळे ते जमू शकले नाही. हातांना सवय नव्हती व त्यात जागा देखील अतिशय कठीण असल्याने त्याच्या हातांना फोड आले. घामाच्या धारा वाहू लागल्या. जेमतेम 1 फुटापर्यंत खड्डा खोदून झाला. त्या व्यक्तीची अशी अवस्था पाहून महाराज म्हणाले, अरे बाबा, सोने तर अजून फार लांब आहे. हा सगळा प्रकार इतर लोकांनाही कळला असल्याने तेथे बरेच लोकही जमले होते. त्या लोकांनी त्याची टिंगल केली. या वेड्याने सावकाराला चांगलेच बनवले अशी टिंगल करीत सर्वजण तिथून निघून गेले. या प्रसंगानंतर काही दिवसांनी महाराज नागपूरहून हरिपाटलासोबत शेगावी परत आले. बराच काळ झाला. इसवी सन 1910 मध्ये महाराजांनी समाधी घेतली. नागपूर शहरात अंडरग्राऊंड ड्रेनेज खोदण्याचे काम सुरू करण्यात आले. या कामासाठी ठरलेले आवर सरकारी लँड ॲक्विजिशन ॲक्ट खाली संपादित करण्यात आले. त्या जागेवरील इमले पाडून टाकण्यात आले. सर्वत्र बरेच खोल व लांबवर खड्डे खोदण्यात आले. या खोदकामासाठी उत्तर प्रदेशातील रीवा बांदा जिल्ह्यातील मजूर आणण्यात आले होते. या मजुरांनी आठवडा अखेर मोजणी केल्यानंतर त्यांनी केलेल्या कामाचे पैसे देण्यात येत असत. हे मोजणीचे काम नागपूर म्युन्सिपाल्टी इंजिनियर यादवराव देशपांडे यांच्याकडे होते.
मोजणी चालू असताना एका मजुराने देशपांडे साहेबांना सांगितले की अत्यंत निकडीच्या कामानिमित्त मला गावी जाणे भाग असल्याने माझे कामाचे पैसे अन्य इसमास देण्यात यावे। त्यांच्या अशा विनंतीवरून देशपांडे साहेब यांनी नेहमीप्रमाणे एका छापील फॉर्मवर त्या माणसाचा अंगठा घेऊन ते पुढच्या कामासाठी निघून गेले। काही दिवसांनी उत्तर प्रदेशातील एक इन्स्पेक्टर देशपांडे यांच्या घरी आला। त्यांच्याबरोबर हातात बेड्या टाकलेला तो मजूर देखील त्यांना दिसला। त्यांनी चौकशी केली तेव्हा समजले की रीवा जिल्ह्यातील त्या मजुराच्या घरी पोलिसांनी सोन्याच्या 4 लड्या सापडल्या। त्याच्या सांगण्याप्रमाणे तो नागपूरला ज्या जागी खोदकाम करीत होता तेथील जमिनीत त्याला त्या सापडल्या होत्या। त्यांच्यावर पोलिसांचा विश्वास कसा काय बसेल याची चौकशी किंवा पडताळणी करण्यासाठी त्याला बेड्या घालून नागपूरला पोलिसांनी आणले होते। पोलीस तपासात त्याला त्या सोन्याच्या लड्या खोदतानाही सापडलेल्याचा निष्कर्ष लागला। या प्रसंगात वर्णिलेले खोदकाम बऱ्याच वर्षापूर्वी श्री गजानन महाराजांनी त्या धनाच्या लालसेने आलेल्या श्रीमंत माणसाच्या घरी सुरू असताना सापडले। त्याच्या या जागेवरील हा मजूर खोदत होता। त्याच जागेवर महाराजांनी त्या माणसाला खोदवायला सांगितले, पण त्यावेळी तो जास्त खोदू शकला नाही। कदाचित ते सोने त्याच्या प्रारब्धात नसेल, म्हणूनच महाराज त्याला म्हणाले होते, सोने तुझ्याजवळ आहे पण ते लांबही आहे। जेव्हा हा मजूर त्या सोन्याच्या कारणाने पकडला गेला तेव्हा मात्र आधीचे टिंगल करणारे लोक मनात दुःखी झाले। त्यांना महाराजांच्या श्रेष्ठत्वाची कल्पना आली। या घटनेची माहिती यादवराव देशपांडे यांनी जाऊनकर वर्धा यांना कथन केली होती। त्यांच्या त्या वहीतील टिप्पणीच्या आधारावर लिहिलेल्या गेलेल्या लेखनाच्या संदर्भात हे महत्त्वपूर्ण प्रसंग भक्तांसमोर आम्हास ठेवता येत आहेत। त्यातील दुसरा महत्त्वाचा प्रसंग पुढील प्रमाणे। महाराज फिरत फिरत वडकस यांच्या वरांड्यामध्ये जाऊन बसले। नागपूर शहरात त्यांची महासत्ता म्हणून कीर्ती पसरलेली होती। श्री गजानन महाराजांचे नाव सर्वश्रुत झाले होते। जवळजवळ 6 महिन्याचा प्रदीर्घ काळ व या शहरातील गर्भश्रीमंत व कीर्तिवंत माणसाने म्हणजे गोपाळरावांनी स्वतः या महासंतास स्वगृही ठेवून त्यांची उत्तम बडदास्त ठेवावी हा विषय फार महत्त्वाचा होता। वडकस यांच्या घराच्या वरांड्यात टेकून महाराजांनी चौकीदाराकडे चिलीम मागितली। चिलीम तर मिळाली, पण त्यात भरायला गांजा किंवा तंबाखू नव्हता। तरी त्या चिलमीची छापी म्हणजेच कापड गुंडाळून ती रिकामी चिलीम ओढाव्यास महाराजांनी सुरू केली। रिकाम्या चिलमीतून ज्वाला निघू लागल्या। महाराजांचा हा लीला प्रसंग तेथे उपस्थित लोकांना प्रत्यक्ष पाहिला। तेथील चौकीदार देखील चिलीम ओढण्यास सहभागी झाला। एवढ्यात मालकाची हाक ऐकून तो चौकीदार वर गेला। खाली येऊन पाहतो तर महाराज तिथे नसून त्याला त्या ठिकाणी त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे विखरलेले दिसले। तो पाहून तो घाबरून गेला। हा प्रसंग जेथे घडला ते घर नागपुरातील प्रतिष्ठित वकिलाचे होते। त्यांच्या घरी हा भयंकर प्रकार झाल्याने इतरांना कळाव्यास फार मोठी बदनामी होईल या भीतीने घाबरलेल्या अवस्थेत तो धावत वर जाऊन त्याने सर्व प्रकार मालकास सांगितला। मालकाने हे दृश्य दाखवावे म्हणून त्यांना तो खाली घेऊन आला। दोघे येऊन पाहतात तर महाराज आरामात बसून चिलीम ओढीत होते। चौकीदाराच्या डोळ्यावरचा विश्वास बसेना। महाराज खरोखरच उच्च कोटीचे संत आहेत याची त्याला खात्री पटली। या प्रसंगात महाराजांच्या चिलमीत तंबाखू किंवा गांजा देखील नाही, तरी देखील चिलमीतून ज्वाला निघत होते। यावरून महाराजांचा आणि चिलमीवरचा संबंध कसा आहे तो भक्तांनी ओळखावे। काही बुद्धिवंत महात्म्यांनी व प्रसिद्ध महापुरुष महाराजांच्या चिलीम ओढण्यावरून गदारोळ माजवितात, पण त्या महापुरुषांना आम्हास सांगावेसे वाटते की महाराज काही साधारण व सर्वसामान्य संत नाहीत, ते ब्रह्मस्वरूप आहेत। अयोनी प्रगट झालेले प्रत्यक्ष चैतन्य आहे। त्यांना व्यसन नाही। त्यांना सांगावेसे वाटते की महाराज त्यांना गाजाचीही जरूर नाही ना चिलीम पेटण्यासाठी अग्नीची। मग यावरून त्यांची महती लक्षात का बरे येऊ नये? आपण महाराजांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे। आपली विद्वत्ता जर हा प्रत्यक्ष चालत्या बोलत्या ब्रह्मास ओळखू शकली नाही तर मग आपल्या विद्वत्तेचा काय उपयोग? केवळ पोपटपंची करण्यासाठी ती आहे काय? दोषदृष्टी दोषबुद्धी गेल्याशिवाय खऱ्या अर्थी सत्य प्रगट होत नाही। तेव्हा महाराजांच्या चिलमीमुळे काही लोकांना भक्तांना व्यसने लागणार नाहीत, लोक बिघडणार नाहीत। आपण लोकांची चिंता करू नये, आपण आपली चिंता केली म्हणजे पुरे होईल असे आम्हास वाटते। महाराजांची चिलीम साधारण नाही। महाराज चिलीम ओढत असत तेव्हा दूर देखील शिल्लक उरत नसे व त्यांच्या चिलमीतून निळी ज्योत निघत असे। यावरून विचारवंतांनी विचार करावा व आपला भ्रम दूर करून घ्यावा। महाराजांना कशाचीही बाधा नाही, ते खऱ्या भक्तांना कशाचीही बाधा होऊ देत नाही। फक्त त्यांचा खरा भक्त बनणे महत्त्वाचे आहे। भगवंत मन बुद्धीच्या परी आहे, त्याला या कसोटीने मोजण्याचा प्रयत्न करणे कितपत योग्य आहे हे ज्याचे त्याने ठरवलेले बरे राहील। ही महत्त्वपूर्ण हकीकत जाऊरकर यांना माधव श्रीधर पोद्दार प्राध्यापक शाळा शिक्षक स्कूल वर्धा
यांच्याद्वारे मिळाली होती. हे पोद्दार गुरुजी त्यावेळी म्हणजे श्री गजानन महाराजांनी ही लीला केली तेव्हा नागपूरला नॉर्मल स्कूल ट्रेनिंगसाठी होते, ज्यांनी या सर्व दुर्मिळ नोंदी ठेवून प्रकाशित करून आम्हासही त्यावर लिहिण्याची संधी उपलब्ध करून दिली. तर अशा प्रकारे श्री गजानन महाराज जेव्हा नागपूरमध्ये वास्तव्यास होते तेव्हा महाराजांनी ह्या लीला केल्या आहेत. आणि महाराज हे जवळपास 6 महिने नागपूर येथे वास्तव्यास होते गोपाळपुटी यांच्या घरी. श्री गजानन विजय ग्रंथामध्ये ह्या नोंदी नाहीत, कारण आपला जो श्री गजानन विजय ग्रंथ आहे तो खूप मोठा आहे आणि त्यामध्ये महाराजांचे जे महत्त्वपूर्ण चमत्कार आहेत ते घेतलेले आहेत. परंतु या ग्रंथामध्ये महाराजांच्या अतिशय डीपली लीला सांगितलेल्या आहेत, लिहिलेल्या आहेत. तर मी दर गुरुवारी प्रयत्न करेन की तुमच्यापर्यंत ह्या सगळ्या महाराजांच्या लीला आणेन. आणि माझा हाच हेतू आहे की आपल्या सर्व श्री गजानन भक्तांना महाराजांच्या ज्या लीला आहेत त्या कशा आहेत त्या कळाव्यात आणि महाराजांवरची जी आपली भक्ती आहे ती अजून दृढ व्हावी, आपली भक्ती अजून पुष्ट व्हावी, महाराजांवरचा जो आपला विश्वास आहे तो अजून वाढवावा. म्हणजे महाराज त्याच काळात सगुण रूपामध्ये होते तेव्हा चमत्कार करायचे असे नाही. अजूनही महाराजांच्या लीला चालू आहेत, अजूनही महाराज खूप चमत्कार करतात, परंतु आपला भाव, आपली श्रद्धा, आपला विश्वास तेवढा हवा. आपण महाराजांचे खरे भक्त होण्याचा नक्कीच प्रयत्न करावा. आपण महाराजांचे एकनिष्ठ भक्त जर असलो तर महाराजांची कृपा नक्कीच आपल्यावरती होते. या ग्रंथामध्ये देखील दिलेलं आहे की महाराजांना कशाची बाधा होत नाही आणि त्यांच्या खऱ्या भक्तांना ते कशाची बाधा होऊ देत नाहीत. फक्त त्यासाठी त्यांचा खरा भक्त बनणे महत्त्वाचे आहे. तर आपल्याला श्री गजानन महाराजांचा खरा भक्त, एकनिष्ठ भक्त बनायचा आहे, जेणेकरून महाराजांची कृपा सदैव आपल्यावरती राहील. व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे हाईपचा पॉईंट देखील येते तर प्लीज सगळ्यांनी हाईप देखील करा. जय गजानन. धन्यवाद.